टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रताप सरनाईक आपल्या बरोबर आहेत। मंत्री प्रताप सरनाईक जी, मीरा भाईंदरमध्ये आज मराठी लोकांचा मोर्चा निघणार होता एकीकरण समितीचा, तो सगळा अडवण्यात आलेला आहे। नाही, मी पोलिसांच्या प्रमुख जे आहेत मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो, माझी नाराजी व्यक्त केली की बघा, मी त्या शहरातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे, आज राज्याचा मी मंत्री आहे, पण असं असताना जर कुणाचेही आदेश नसताना पोलीस जर अतिशय चांगल्या प्रकारे किंवा शांतताप्रिय मार्गाने जर कोणी मोर्चा काढत असेल मराठा एकीकरण समितीची लोक, तर रात्री बेरात्री त्यांच्या घरामध्ये घुसायचं, त्यांना नोटिसेस द्यायच्या, त्यांना अटक करायचं, हे सत्र बरोबर नाही। तुम्हाला जर पोलिसांना, जर तुम्ही म्हणता व्यापाऱ्यांना आम्ही परवानगी दिली नव्हती, तर यांनाही परवानगी जर दिली नसती तरी चाललं असतं, पण परवानगी न देता जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने काही केलं, कायदा हातात घेतला, तर त्यांना नंतर कारवाई करणं योग्य आहे। पण आताच मोर्चा निघण्यापूर्वी तुम्ही रात्री बेरात्री सगळ्या कार्यकर्त्यांची मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख म्हणून आहे त्यांना अटक करण्याची भूमिका घेत असेल तर मी तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे। कुठल्या तरी एका पक्षाचा अजेंडा जर पोलीस मीरा भाईंदर शहरामध्ये चालवत असेल तर ते प्रताप सरनाईक होऊ देणार नाही। शेवटी प्रताप सरनाईक सुद्धा मराठी आहे, मंत्री किंवा आमदार नंतर, पण मी मराठी म्हणून आधी आहे। आणि मराठी एकीकरण समितीचे जे गोवर्धन देशमुख आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की साहेब हे बरोबर नाही, इंग्रजांच्या काळात सुद्धा असं होत नाही, म्हणजे आमच्या महायुतीच्या सरकारची तुलना इंग्रजांची सर होत असेल आणि तेही पोलिसांमध्ये होत असेल तर आम्हाला सुद्धा अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी। प्रताप सरनाईक जी, पण मागे गुजराती मारवाड्यांचा मोर्चा निघतो, मराठ्यांचा मोर्चा का नाही निघत? नरेंद्र मेहता त्यांच्या पाठीशी आहेत का? तेच म्हणणं आहे, बघा मी सुद्धा व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांनी जर शांतताप्रिय मार्गाने जर मोर्चा काढला असेल आणि मराठा एकीकरण समितीचे लोक जर शांतताप्रिय मार्गाने मोर्चा जर काढत असतील तर पोलिसांना त्यांना अटकाव करणे योग्य नाही। जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने काय केलं तर त्यांच्यावर जरूर कारवाई करायला। गृह खात्याचा हस्तक्षेप आहे काय असं? मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटणार आहे की राज्याच्या गृह खात्याचा कुठलाही हस्तक्षेप नसताना जर अशा प्रकारची कारवाई पोलीस स्थानिक लेवलला करत असेल तर ते चुकीचं आहे। कुठल्या तरी राजकीय पक्षाचा अजेंडा चालवल्यासारखी ही भूमिका पोलिसांची वाटते। त्यामुळे शेवटी मी सुद्धा आधीपासून हेच सांगतोय की बघा, मी मंत्री किंवा आमदार नंतर आहे, परंतु मराठी म्हणून पहिला आहे आणि मराठी म्हणून माझा अधिकार आहे की जर चुकीचं काही कोणी करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई मुख्यमंत्री म्हणून आमच्या राज्याच्या प्रमुखांनी केली पाहिजे। मनसे म्हणते की कुठेतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न या सगळ्या निमित्ताने होणार नाही। प्रताप सरनाईक सक्षम आहे, असं दंगल वगैरे आम्ही कुठल्याही शहरामध्ये, आमच्या शांतताप्रिय शहर आहे, आम्ही घडवू देणार नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। मंत्री प्रताप सरनाईक होते। प्रताप सरनाईकांचं म्हणणं आहे की मीरा भाईंदरमध्ये जी काही घटना घडते त्यामध्ये विशिष्ट पक्षाच्या लोकांचा काही हात आहे का, हे तपासलं पाहिजे आणि या सगळ्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी आता बोलणार आहे, कारण की मराठी लोकांना जर संपूर्ण मोर्चा काढण्याची परवानगी देत नसतील तर ते योग्य नाही। मी पहिला मराठी आहे आणि या सगळ्या संदर्भातला जाब जो आहे तो आता विचारणार, असं मत जे आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।